या पत्रकार परिषदेचं जे आयोजन आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी काल चिखली येथे केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाकडून खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आजची पत्रकार परिषद बोलावलेली आहे। काल संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की बुलढाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी 150 कोटींची कामं आजपर्यंत दिली। त्यांचं हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहे। भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली ही त्यांनी नाव घेऊन, गावाचं नाव घेऊन, कार्यकर्त्याचं नाव घेऊन आणि कामाचं नाव घेऊन जर खरंच त्यांनी दिले असतील तर स्पष्ट करावं, जाहीर करावं। आणि हे आव्हान त्यांना मी देतोय की त्यांनी ते नावं जाहीर करावी। हो, माजी आमदार विजय शिंदे पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामुळे त्यांनी आरोप केला की तुम्ही जो म्हटलं की भाजपच्या कार्यकर्त्यांना कामं दिली तर ते तुम्ही खोटं बोलले असं। बघा, सर्वप्रथम आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। खूप मोठ्या संघर्षानंतर भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशामध्ये आपली पायमळ रुजवली, मजबूत झाली। देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत आज भारतीय जनता पक्षाने राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये पोहोचलेला आहे। म्हणून मी ज्या RSSच्या लोकांनी, ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी घाम रक्त सांडून हा पक्ष उभा केला त्या सगळ्यांना मी पहिले मनापासून शुभेच्छा देतो। राहिला विषय भाजपच्या कार्यकर्त्यांना कामं, त्यांच्या प्रभागात कामं देण्याचा विषय, तर आपल्यासमोर वैभव याची आई मागच्या वेळेला नगरसेवक होती, उदयदादा नगरसेवक होते, प्रभाग 5चे हे नगरसेवक होते, आणखी काही नगरसेवक त्याच्यामध्ये होते। प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 9 मी पुराव्यानिशी त्या बांडुकराला सांगू शकतो की मी 150 कोटीची नाही 200 कोटीची कामं केली। हे सगळे साक्षीदार आहे। हे नगरसेवक होते तेव्हा, यांनी सांगावं की केलंय की नाही केलंय म्हणून, आणि हे भाजपचे नगरसेवक होते। त्याच्यामुळे त्याच्या आरोपात काही तथ्य नाही आहे। आणि माझं म्हणणं स्पष्ट असं आहे की जर आम्ही भाजपच्या लोकांना इकडे सांभाळतो तर चिखलीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या लोकांना भाजपच्या लोकांना सांभाळलं पाहिजे। या माझ्या बोलण्यामध्ये काहीच गैर नाही आहे, काहीच गैर नाही आहे। परंतु हा जो काही शिंदे बोलला की माझ्या कामावर स्टे आणला, अरे मी आमदार असताना तुला लुडबुड करायची गरज काय माझ्या कामकाजामध्ये? मी काय तुझ्या काळाकाळात काय आम्ही पैसे आणले आणि तू होतो एकनाथ शिंदेने पैसे मला जे दिले नाही, तुझ्या आश्रमशाळेला 50 लाखाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला तेव्हा तो शिवलं गेलं होतं का? तेव्हा तर माझ्याकडे आता सध्या, तेव्हा तुला चालले एकनाथ शिंदे साहेबांचे पैसे। त्याच्यामुळे हा जो उपऱ्या आहे, भाजपमधून आलेला उपऱ्या, हा सूडबुद्धीने आमच्यावर आरोप करत असतो।